टाळी 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 हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज के आदिशक्ति मुक्ताबाई की जय गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की नमः पार्वती पते हर 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 बसा. संताले वरल्या दिंडी, संताले वरल्या दिंडी, हाती खुरखेत मुंडी, पंढरपुरी किंवा पंढरपुरा पडली होड, मुटक्या परीस धांगळ गोड, आली वैष्णवांची मांदी, मेले डुक्कर बांधिले खांदी, पंढरपुरी पडली होड, मुटक्या परीस धांगळ गोड, एका जनार्दनी अर्थ उलटा, एका जनार्दनी अर्थ उलटा, जो जाणे तो गुरुचा बेटा, पंढरपुरी पडली होड, मुटक्या परीस धांगळ गोड, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, 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 पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया,
तुझे पंढरीच्या देवराया दंडवत तुझी पाया शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या वाटा मजदा वाव्या सुभटा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ओ नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उतारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उतारा सोपान देवा निवृत्ती उतारा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची ओम नमो सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा बैसोनी माझी रसना हरिगुण वर्णावे तेवी मी जे जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा विश्वविकाशित मुद्रा जया मोडी तुझी योग ज्ञान निद्रा तया नमोजी गणेद्रा श्री गुरुराया मस्तक हे पायावरी हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वारकरी संताच्या वारकरी संताच्या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या संताले वरल्या दिंडी हाती खुरक्या काखेत मुंडी पंढरपुरी पडली होड मुटक्या परीस धांगड गोड उपस्थित प्रभुप्रिय सज्जन तथा माझ्या आया बहिणी तुम्हा सर्व आभार वृद्ध मायबापांच्या चरणसेवेचा जो योग या ठिकाणी आहे तो किमनिमित्तानं आहे तुम्हा सर्व मायबापांना विधित आहे अखिल कोड ब्रह्मांड नायक पंढरीनाथाच्या कृपेनं ग्रामदैवत हनुमंतरायाच्या कृपेनं संत महंतांच्या आशीर्वादानं तुम्हा सर्व सज्जन भाविक भक्तांच्या सहकार्यानं तुमच्या वाडवडिलांनी लावून दिलेली गेल्या 65 वर्षापासून ही परंपरा इवलेशे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी गेल्या 65 वर्षापासून या पुनीत पावन गावामध्ये हा दिव्य सोहळा साजरा होत आहे त्यामध्ये संसारूपी सागरातून तरुण जाण्याकरता माऊली ज्ञानोबा रायांनी नाव तयार केली त्या नावीचं नाव आहे ग्रंथराज ज्ञानेश्वरी अशा महान ग्रंथाचं पारायण आदरणीय आमचे सोमेश्वरजी महाराज ननवरे यांच्या मुखातून आहे एक एकाहुनी बळी रे ज्यांची महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरपर्यंत ख्याती आहे असे वारकरी संप्रदायाचं वैभव संगीत विशारद आमचे आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू कैलासजी बाबा या ठिकाणी हजर आहेत
संगीत विशारद अनिरुद्ध बाबा या ठिकाणी आहेत. मृदंग सम्राट ज्यांचा फार मोठ्या पुण्याईने एका सात्विक कुळात सात्विक घराण्यात जन्म झाला, ज्यांचे वडील आई पूर्ण परिवार सात्विक आणि सांप्रदायिक आहे, अशा महान परिवारामध्ये ज्यांचा जन्म झाला असे आमचे तुकाराम बाबा पांचाळ या ठिकाणी आहेत. या कीर्तनाला साथ करण्यासाठी ज्यांनी एवढे मोठे बाल गोपाल कीर्तनकार तयार केले आमचे गुरुबंधू प्रकाशजी महाराज या ठिकाणी आहेत. सर्व परिसरातील भाविक भक्तगण या ठिकाणी आलेले आहेत. एवढा दिव्य सुंदर सोहळा तुम्ही मायबाप या भूमीमध्ये करून राहिले. इंद्रदेवाला वाटत असेल की या दरबारात याव असा मंडप सजवलेला या गावात दिसते. सप्ताह दररोज फिरतो पण एवढी शिस्त पाहायला भेटत नाही. एवढा मोठा मंडप आहे पण स्वच्छता तशीच. लाइटिंग म्हणजे काही काही ठिकाणी संसार नेटका असतो आणि परमार्थ फाटका असतो. या गावातल्यांचा संसारही नेटका आहे, परमार्थही नेटका आहे. एवढा नेटका संसार आहे की विना गळ्यात घेतल्यावर असं वाटे पडून जाव. घेऊन हा विना घेऊनच ना. मग एवढा सुंदर सोहळा या पवित्र नगरीमध्ये आहे. आम्ही बाहेर जायला रस्ता नाही. वर्षाला आलो होतो. आदरणीय आमच्या जिल्ह्याचं वैभव आमचे पुरुषोत्तम दादा पाटील यांनी मला या गावात बोलवलं होतं. आता यावर्षी गावकऱ्यांनीच फोन केला आणि ते फोन करणारे रत्नपारखी आहेत. म्हणजे ज्यांना रत्नांची पारख आहे, मग त्यांनी जर आपली पारख केली तर मी स्वतःच म्हटलं आपण काहीतरी रत्न आहो. आदरणीय बाळासाहेबांनी फोन केला, आमची निवड केली. महाराज तुम्हाला यावंच लागते म्हणून या गावामध्ये तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग आला. सेवेसाठी जो अभंग घेतला हा अभंग शांती ब्रह्म पैठण निवासी श्री संत नाथ बाबाचा आहे. या अभंगाच्या माध्यमातून नाथ बाबा उलट्या भाषेमध्ये बोलून विरोधाभास अलंकाराच्या द्वारा बोलून वारकरी पंथाचा महिमा सांगतात आणि तुम्हा आपल्याला उपदेश करतात. असा आजचा अभंग आहे. उपदेश कुणी कराव, कुणाला कराव, कसा कराव, कशा करता कराव. उपदेश म्हणजे काय? उपदेशाचे 3 प्रकार: प्रभू संमित उपदेश, सुहृत संमित उपदेश आणि कांता संमित उपदेश. प्रभू संमित उपदेश वेदानं केला, सुहृत संमित उपदेश पुराणानं केला आणि कांता संमित उपदेश साधू संतानं केला. वेदानं उपदेश केला. हा तोंड नका दाबून लेकराचं, रडतच असते. आता आम्ही काय संन्याशी लोक आहो का इथं? त्या बाबांना रडलं नाही पाहिजे म्हणून तोंडावर हात ठेवलं. बाबा त्यांचं वय आहे, कीर्तनात येऊन राहिलं हे नशीब. मग काही काही लोक म्हणतात कीर्तनात लेकरू नसलं पाहिजे. मी म्हणतो लेकरांमुळे कीर्तन चांगलं दिसते. लहानपणामध्येच तर कीर्तनाची आवड पाहिजे. ज्याच्या आईचं दूध शुद्ध आहे, बापाचं रक्त पवित्र आहे, त्याचंच लेकरू कीर्तनात येते. ऐऱ्या गैऱ्याचं येत नाही. त्या बाबानं तोंड दाबलं होतं त्याचं, गप्प बस. हा मी पाहिलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला उपदेश गुरु करतात, उपदेश साधू करतात, उपदेश मायबाप करतात. तुकोबाराय, नाथराय, ज्ञानोबाराय हे सगळे साधू आहेत. साधू म्हणजे पांढरे कपडे, भगवे कपडे म्हणजे साधू, हे सगळं खोटं आहे. बाह्यरंगाला भुलू नाही. आई मुक्ताबाई म्हणतात, वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला, त्याला म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू. साधू पांढऱ्या कपडे नाही, लय मोठ्या माळी म्हणजे साधू. बाजारामध्ये दलाल असतात गाई म्हशीचे, ते आपल्या माळीपेक्षा जाडी माळ घालतात वारकरीपेक्षा, आणि तुम्हालाच माळ दाखवतात आम्ही माळकरी आहोत. तुमची गाय विकत घेऊन कापणाराला विकतात. झाला का माळकरी साधू?
रागद्वेषरहितत्वम उदासत्वम. कोण आहे साधू? जे कधी कोणाचं वैर करत नाहीत ते साधू आहेत. मी माफी मागून बोलतो, जेवढं वैर आपल्या साधू लोकांत आहे तेवढं वैर राजकीय नेतेत राहिलं नाही. आमचं दिसते तेवढं चांगलं नसते काही. बऱ्याच महाराज लोकांना झिलप्या पाड्याची सवय लागेल आहे. याची निंदा कर, त्याची निंदा कर, याची निंदा कर. हे कीर्तनात सांगू नाही, आईवर बोलू नाही, बापावर बोलू नाही. आणि हे बोलता बोलताच अर्धा तास बोलत चालला जाते. माझं मत असं आहे, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ पाहिल्यापेक्षा आपल्या डोळ्यातलं मुसळ पाहाव आणि परमार्थ करावं. निंदेचा विषय करू नये. जे कधी कोणाचं वैर करत नाही, नाही आम्हाला संप्रदायाची कळकळ आहे, मग बाकीच्यांना काय नाही, सगळ्यांनाच कळकळ आहे परमार्थाची. लक्ष देऊन ऐका. साधू वैर करत नाही तो साधू. आता आमच्यावर बऱ्याच ठिकाणी गुन्हे दाखल झाले. आम्ही चौकशी केली त्यामागे, तर त्या गुन्ह्याच्या मागे महाराज लोकच निघले, दुसरं नाही कोणी. तुम्ही लोक आमचा वैर करत नाही, आमच्यासाठी हार आणता मोठे मोठे, आमचे पाय धुता, मिष्टान्नाचा 8-8 दिवस जेव घालता. तुम्ही वैर नाही करत. तुम्ही तर आदरानं बोलवता ना, 550 किलोमीटरहून या महाराज. तुम्ही वैर नाही, आम्हीच आमचे वैरी. मृदंगाचार्यांची वैरी मृदंगाचार्यच, कीर्तनकाराचा वैरी कीर्तनकार, गायकाचा वैरी गायक. श्री गुरु वक्त्यावा एक दृष्टांत सांगत, लक्ष देऊन ऐका जरा. गावाच्या बाहेर कुत्री व्याली, कुत्रीनं पिल्ल दिले. कुत्री पिल्लच देत असते, तुम्ही असे कोमात गेल्यासारखे बसू नका. कुत्री काय देते? हा सांगा बा. असे पाहून राहील ते लोक काय सांगलं बुवा. कुत्री व्याली, कुत्रीनं पिल्ल दिले. मग ते कुत्री तिच्या पिल्लांना सांगे, तुकाराम बाबा ऐका, लय कामाचं आहे. ती कुत्री सांगे पिल्लाईले, बाहेर निघू नका, हे जग वाईट आहे म्हणे. मग ते पिल्ल असे काटेतच बसत, बाहेर निघत ना. पण मग लेकराईले माहीत पडलं इथं कुत्रीचे पिल्ल आहे, मग लेकराईले आवड असते पिल्लांची. मग लेकरं गेले आणि त्या पिल्लांना उचलून घरी नेलं. मग त्या पिल्लांना दूध बिस्किट, दूध बिस्किट, दूध बिस्किट. मग ते पिल्ला आमच्यासारखे सुधारले. मग ते बातमी लागली मोठ्या मोठ्या कुत्र्याले. मग मोठ्या कुत्र्यांना राग आला, लहान पिल्ल सुधारले, आपल्याला शिळे तुकडे नाहीत, बिस्किट खातात. पण त्या मोठ्या कुत्र्यांनी रागा रागामध्ये त्या लहान पिल्लांना त्रास दिला, रक्ताभांबळ केले. आणि पिल्ल रडत रडत कुत्री जवळ गेले. मम्मी मम्मीच म्हणत असतात ना, कीर्तनातले कुत्रे बोलतात. मग ते पिल्ल रडत गेले, आई. ते रक्ताभांबळ पाहिल्यावर ती आई आहे धावत आली. अरे मूर्ख हो, मी सांगत होते बाहेर निघू नका, हे जग वाईट आहे. त्यात एक पिल्लू माझ्यासारखं होतं, जरा हुशार होतं. ते म्हणे, आई हे जग वाईट नाही, हे तर प्रेम करते हो. ते कुत्री म्हणे, तुमचे हाल केले कोणा? त्यावेळेस ते पिल्लू बोललं. ते म्हणे, आई आपल्या जातीतच काही बदमाश कुत्रे आहेत म्हणे. आपणा घात करू, आपणा घात करू, शत्रू झालो दावेदारू, झालो दावेदारू. तव कृपेचा सागरू, तव कृपेचा सागरू. तरी पार तुका म्हणे, तरी पार तुका म्हणे, तरी पार तुका म्हणे, तरी पार तुका म्हणे. शरणांगता वज्र पंजर, शरणांगता वज्र पंजर, शरणागता वज्र पंजर, शरणागता वज्र पंजर.
ज्ञानोबा राय म्हणतात आप आपणा घात करू, शत्रू झालो मी दावेदारू, आमच्यातच आमचं चालू राहते. पण आपल्या सगळ्या साधूचा विचार करा. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम, सावता माडी, गोरा कुंभार, चोखा मेळा, बंका महार, संताजी महाराज, सेना महाराज, रोहिदास महाराज, जनाबाई, बहिणाबाई, सखूबाई, मीराबाई, सगळ्या साधूचा विचार करा. कधी कोणाचं वैर नाही. ज्ञानोबा रायांच्या झोळीमध्ये शेण कालवलं, वैर नाही केलं. 7 वर्षाच्या मुक्ताबाई गल्लीमध्ये मारलं ते आईले. तिन्ही देवाची आई सहन केलं. साधू नाथांच्या अंगावर मुसलमान थुकला, प्रसाद देऊन मुक्त केला. जगद्गुरु तुकोबा रायांना चालू कीर्तनात मारलं आणि तरी मारणाऱ्याच्या घरी जाऊन त्याचे हात दाबून दिले. हो तुम्ही मारून पहा बरं एकदा रामाले. मग आम्ही दाबूनच देऊ. हा फरक आहे आमच्यात त्याच्यात. म्हणून त्याचे मंदिरं झाले बापू. हो प्रत्येकाच्या हृदयात बसले साधू. आमचे थडगी होती नाही. नाथराय साधू आहेत. पण भाषा उलटी वापरतात. विरोधाभास अलंकाराच्या द्वारा बोलतात. मग विरोधाभास अलंकार म्हणजे काय? अभंग जसा दिसतो त्याचा अर्थ तसा नसतो, त्याला विरोधाभास म्हणतात. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्याशी, थोर नवला व झाला वांझे पुत्र प्रसवला. विरोधाभास आहे. नाथाच्या घरची उलटीच खून, पाण्याला लागली मोठी तहान. मुंगी आली सिंगी, झाले तिचे दूध किती, झाले तिचे दूध किती. मुंगी आली सिंगी झाली, तिचे दूध किती, तिचे दूध किती. 17 राजन भरून गेले, पेले 12 हाती. 17 राजन भरून गेले, पेले 12 हाती. हो 17 राजन भरून गेले, पेले 12 हाती. 17 राजन भरून गेले, प्याले 12 हाती. मुंगी आली सिंगी, झाले तिचे दूध किती. तिचे दूध किती. हो 17 राजन भरून गेले, पेले 12 हाती. 17 राजन भरून गेले, पेले 12 हाती. पेले 12 हाती, पेले 12 हाती. पेले 12 नाही बरं, 12 हत्ती. ते मुंगी कोणती? सांज पडी दिन ढल गया, बाघी न घेरी गाय. गाय बिचारी मरी नाही, बाघी न भुकी न जाय. संध्याकाळ झाली, वाघीण आली. वाघिणीनं गायीला घेरलं. गाय मेली नाही आणि वाघीण उपाशी गेली नाही. मग आता यातली संध्याकाळ कोणती? त्या संध्याकाळच्या वेळेला वाघीण आली, तिचं नाव काय? तिनं गायीला घेरलं, ते गाय कोणती? गाय मेली नाही आणि वाघीण उपाशी गेली नाही. कबीरदास की उलटी बानी, बरशे कंबल भिगे पाणी. कंबल बरशे म्हणतात आणि पाणी भिगे. आता याचे अर्थ पहा. याला विरोधाभास अलंकार म्हणतात. पण दिसायला अतिशयोक्ती अलंकार वाटते. अतिशयोक्ती अलंकार म्हणजे पटत नाही असं साधू बोलले आहे तसे अलंकार. अशा ओव्या आहेत. अश्वशिंग्या आकाश चिरा, लहाने जाते दळावा वारा. नपुसकाचे नातवंड घरा, सूर्यांधारा लपवाली. घोड्याचे शिंगाना आकाश चिरा, लहान जात्यानं वारा दळा आणि नपुसकाचे नातू सूर्याच्या अंधारात लपाछिपी खेळतात. बाळा तुझं नाव काय? ओम. घोड्याला किती शिंग आहेत बाळा? हा हुशार आहे हो. इकडचे शहरातले लोक जरा हे विद्यार्थी चांगले राहतात. आता आम्ही खेड्यात राहतो, आमचा जिल्हा बुलढाणा. हे शाळा तपासणारे साहेब लोक आले. मग असे शाळेमध्ये गेले, काय म्हणतात त्याला, इन्स्पेक्टर. ते आले
मग एका शिक्षकाशी बोलले, कशी काय विद्यार्थी? शिक्षक म्हणा, आमचे विद्यार्थीला काय पाहावं लागते, पुऱ्या महाराष्ट्रात असा विद्यार्थी भेटणार नाही आमच्या शाळेचे सांग. गेले ते आत, विचारलं एका पोराले, का रे 35 आणि 35? तो म्हणे 80. मग ते जे साहेब होते ते रागावले शिक्षकार, काय हे तुम्ही म्हणता असे विद्यार्थी महाराष्ट्रात भेटतील नाही? तो म्हणे तो हुशार आहे, पुऱ्या वर्गात एकटाच हुशार आहे. अरे तो 35 आणि 35 80 सांगते. ते शिक्षक म्हणजे बाकीचे 150 सांगत म्हणे आदलो. हा जाग्यावर आहे, हा बरा आहे, हे लेकरू हुशार आहे. लगे उत्तर दिलं त्यानं. मग त्या शिक्षक ते साहेबाने विचारलं एका पोराले, म्हणे पहिले अणुचाचणीचा शोध कोण लावला व पहिली अणुचाचणी कोण घेतली? अणुभट्टी. एका पोऱ्याने केला हातवर. मग त्याला आनंद वाटला. साहेब म्हणत, बरं आहे पोरगा, ये सांग पहिली अणुभट्टी कोणी घेतली, अणुभट्टीचा शोध कोण लावला? त्यानं हातवर केला, सांग ना. तो म्हणे आपल्याला नाही माहित बुवा. अरे मग हात कशाला वर केला? म्हणे मला बाहेर जायचं आहे. मग ते साहेब अधिक चिडले. मग ते शिक्षकावर जरा गरम झाले, तुम्ही काय शिकवता एवढा पगार घेऊन? शिक्षक म्हणत, बरं थांबा. साहेब जाऊ दिले. सगळेच्या लेकराच्या आई वडिलांनी चिठ्ठ्या पाठवल्या बुवाजी, गर 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 गर. मग एखादा बाप मरेल होता त्याच्या आईने दिली. मग सगळेचे मायबाप यायला लागले भेटीले, दिवसभर चालू. मग ज्यानं हातवर केलता त्याची आई शाळा बंद व्हायच्या अगती आली, त्याला बाप नव्हता. ते चिठ्ठी हातात बळबळ 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 खेळगाव. मास्तराई लाजा नाहीत, पोराईच्या मायले चिठ्ठी पाठवतात. ती शिकेलच नाही काय लिहिलं तिला काय माहीत. अर्धी झाली अर्धी. ते बाई म्हणे मास्तरले, अजून कोण मला चिठ्ठी दिली नाही. मला मालक नाही म्हणून काय चिठ्ठी पाठवता तुम्ही? अशी भांडली होती मास्तरशी. मास्तर म्हणे, बाई मी ना चिठ्ठी का पाठवली हे ऐक ना. का पाठवली? म्हणे तुमच्या मुलाला विचारलं अणुभट्टीचा शोध कोण लावला. ते बाई म्हणे तुम्ही किती वर्ष झाले आमच्या गावात आहे? म्हणे 40. म्हणे मग आपल्या गावात हातभट्टीचा पहिला शोध कोण लावला सांगा. तो म्हणे मी भट्टीवर जातो काय? ते बाई म्हणे मग मा मुलगा काय अणुभट्टीवर जाते काय? म्हणे शहरातला खेड्यातला फरक पडते बुवा. हा भाग सारा स्टँडर्ड आहे. मी इकडे कीर्तनाला येऊ ना पहिले, कारण आमची भाषा अटी तटी. मी प्रयत्न करून राहिलो आता शुद्ध बोलायचे, जरा जरा जमून राहिलं मले. अर्ध कीर्तन व्हायलो बोलतो मी चांगला. हा मग शेतामध्ये गेले मग म्हणतो वावरातून आले. पण प्रयत्न चालू आहेत, जमेल धीरे धीरे. आणि आम्ही विदर्भातले लोक आहो. आम्ही मागच्या वर्षी आलो आणि मी बोलून गेलतो, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल. आलो की नाही? हां मग त्या पोरांना लगे उत्तर दिलं, अश्वशिंग्या आकाश चिरा. वळ्याले शिंग नाही, आकाश चिरता येत नाही. नपुसकाचे नातवंड घरा. कोणाचे नातू? नपुसकाचे. सूर्याच्या अंधारात लपाछपी खेळतात. कोणतं खरं आहे यातलं? कोणतंच नाही. याला अतिशयोक्ती म्हणतात. स्वतः बोलून स्वतः खंडन करणं. माझा बाप ब्रह्मचारी. पटलं तुम्हाला? हो म्हणतात ते बाबा. मग मी काय सूर्याच्या मंत्रानं झालो काय? लोक आहेत, लक्ष देऊन ऐका म्हणा बुवा. मम माता वंध्या. अतिशयोक्ती अलंकार. कधी कधी बोलले अशी साधू. भीष्म स्त्रियेशी पाना फुटे. मी एका गाडी म्हटलं भीष्माचार्याच्या बायकोचं नाव काय? ते बाबा म्हणे शांताबाई. अतिशयोक्ती. स्वतः बोलून स्वतः खंडन करणं म्हणजे अतिशयोक्ती अलंकार. पण आजचा अभंग विरोधाभासातला आहे. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध. किती 17 रांजण भरून गेले, पेले 12 हत्ती. हे जे आहे ना, हे यातून भाव निघते. काट्याच्या आणीवर वसले 3 गाव.
काट्याच्या आणीवर वसले तीन गाव काट्याच्या आणीवर वसले तीन गाव काट्याच्या आणीवर वसले तीन गाव दोन ओसाड एक वशीची ना दोन ओसाड एक वशीची ना वशीची ना तिथे आले तीन कुंभार वशीची ना तिथे आले तीन कुंभार ओजचे ना तेथे आले तीन ओजचे ना आले तेथे काट्याच्या आणीवर वसले तीन गाव काट्याच्या आणीवर 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 काट्याच्या आणीवर वसले तीन गाव दोन ओसाड एक वसेची ना दोन ओसाड एक वसेची ना काट्याच्या आणीवर वसले तीन गाव काट्याच्या आणीवर वसले तीन गाव दोन ओसाड एक वसेची ना दोन ओसाड एक वसेची ना पहिले अशी मोटर चालू केली की धार नाही बाबा अशी मोटर चालू केली की ते मशीन घुंग घुंग अशी धार ना फेके मग शेतकरी बकेटमध्ये पाणी टाके आणि त्या पाण्यामध्ये शेण कालोय शेतकरी आहे ना शेण कालोय आणि शेण कालून आणि मग त्यात सोडलं ते फुटबॉलला गेलं आणि मग बटन दाबलं की ते करे घुंग हा पहिले अशाच मोटरी होत्या असा परमार्थ नव्हता काही आता असं बटनाले धक्काही नाही लागत तर धारा येतात तुम्हाला समजलं नशीन ते हो कीर्तनकार विचारात पडते आता काय करू टाळी वाजवा एकदा डबल बाबासाठी हा हे ज्याले जमते त्याले अर्थ माहीत असते तास सांगते ते साधू अशा भाषेत बोलले जुने लोक बाबा या अभंगाईवर भारुड करत मी बी भारुड करो त्या भारुडाई पायी मायावर गुन्हे दाखल केले ते लोकांना मी नकला करत जाव मला जरा आवड होती भारुड काय भारुड म्हणजे मी काही साड्या नाही नेसलो बरं बापू हो हां नाही साडी नेसू नये माणसानं मी नेहमी सांगतो बाईनं कधी माणसाचे कपडे घालू नये सुवासिनीनं ऐकून राहिल्या ना आई चुकून नाही मालकाचा कपडा बाईच्या अंगावर नसला पाहिजे आणि बाईचा कपडा कधी माणसाच्या अंगावर नसला नवार नेसुनी नाचतो कोंबडा नवार सोनी नाचतो बोकडा होय तो ही जणा शब्द जन्मी शब्द जन्मी शब्द जन्मी होय तो हिरवा जन्मजन्मी सप्तजन्मी नवार नेसुनी नाचतो कोंबडा नवार नेसुनी नाचतो कोंबडा नवारने सोनी नाचतो मोकळा नवारने सोनी नाचतो मोकळा 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 ऐकता बरोबर लक्षात आलं असेल ना तुमच्या मग हे म्हणतील आम्ही 6 वार नेसत जाऊ तुम्ही लक्ष देऊन ऐका नवार नेसून नाचे जो पोंगळा सप्तजन्मी होई हिजळा जो यायचे कपडे अंगावर घेते तो 7 जन्म टोल नाक्यावर हा आता समजलं बाबा त्याइले हो बाईनं माणसाचे कपडे घालू नाही सुवासिनी स्त्रीनं काय करावं आम्ही साधे भोळे खेड्यातले लोक बऱ्याच शहरात कीर्तनाला गेलो एकदा मग एक बाई पाया लागली जीन्स पॅन्ट टी शर्ट मला वाटलं माणूस आहे मी जोराने आशीर्वाद दिला मग असं झाल्यावर मग ते बाई लक्षात आली मुक्ताबाई म्हटलं मी तुझ्या पाया लागतो माय मला माफ कर मला वाटलं गडीच आहे हां बाईनं कपडे माणसाचे घालू नये आणि माणसानं बाईचे घालू नये बाबांनी सांगलं नाथांचं प्रमाण दिलं जो बाईचे कपडे घालीन तो 7 जन्म हिजळा होईल पुरुषाशी स्त्री वेश देखता
पाहणार ही जाती अधपाता. नाथराय म्हणतात पाहणारी नरकात जातील, नेसणारे तर गेलेच गेले. मी हे तुम्हाला सांगून राहिलो, जे पाहिले गेले ते बी नराचा तमाशा नरची पाहती. नराचा तमाशा नरची पाहती. सप्त जन्मी होती ही जडे ते, सप्त जन्मी होती ही जडे ते, सप्त जन्म होती बिगडे ते, सप्त जन्म होती बिगडे ते. नराचा तमाशा नरची पाहती. नराचा तमाशा नरती पाहते. नराचा तमाशा नरची पाहती. नराचा तमाशा नरती पाहते. सप्त जन्मी होती गिजडे ते, सप्त जन्म होती गिजडे हो ते. सत जन्म होती हिजडे ते, सत जन्म होती हिजडे ते. हो काय करा. खरं आहे. मी हे बोललो याच्यानं मायावर आमच्यावर गुन्हे. मी एकदा असंच म्हटलं बाबा, मी म्हटलं किती सांगू तरी न ऐकती बटकीचे पुढे शिंदडीचे रडतील. मग मी बोलता बोललो, म्हटलं बटकीचा म्हणजे कोण असं मी बोललो. मग एक जण उभा राहिला, मला म्हणून बाबा सांगा, भिवू नका. मग मला वाटलं याची हिंमत आपल्याला आहे. मग मी सांगलं, म्हटलं बटकीचा म्हणजे ठेवलेल्या बायकोचं लेकरू. खरं बोललो. आणि नेमकं त्या ज्यानं माई तारीख घेतली तोच बटकीचा होता. आणि तोच मी मग त्यानं आमच्या मला पाकिटही दिलं नाही, काहीच नाही. मग गाडीत काय गोमूत्र टाका आता. म्हणून जरा बोलायले आले. मी चॅनलवर कीर्तन करत नाही, पण साहेबांमुळे बाळासाहेबांमुळे मला काही बोलता येत नाही. म्हणून काही काटकूट कर जा. आमच्या घरावर गोटे काही आणू नका. नराचा तमाशा नरची पाहती, सप्त जन्मी होती हिजडे ते. पहिल्या बाया गोदड्या शिवत. गोदडी माणसाले धोत्राची आणि बाईले साडीची. बाईचा कपडा माणसाच्या अंगावर देत नव्हत्या ह्या म्हाताऱ्या बाया. पती पत्नीचे कपडे कधी एका भांड्यात भिजवत नव्हत्या. विचारा, अजून आहेत त्या जिवंत. आता आमच्या खेड्यात येऊन पहा तुम्ही, कापसाचं पीक आहे आमचं. तुमच्याकडे नाही. कापूस वेचायला बाया जातात, मालकाली नेतात. अर्धी साडी त्याला नेसवतात आणि अर्धी त्या नेसतात. बाईचा कपडा मालकांना अंगावर घेऊ नये. आम्ही हे सांगतो. आमचे श्री गुरु महाराज म्हणत, जो साडी नेसते तो 7 जन्म झाल्यावरही ज्या योनीला जाईल त्या योनीत तो नर होत नाही. कुत्रा नाही कुत्री, बोकड्या नाही बकरी, डुक्कर नाही डुकरीन, चिलन पिलन गँगची गँगच मागे. हा झाला कुत्री साधूच्या दारची झाला तर, साधूच्या दारची कुत्री झाला तर नरही होईल. ऐका हो भाऊ, झाला नर तरी त्याच्यावर संस्कार बाईचे राहतात. ज्यानं साडी नेसली जन्मोजन्मी. काही माणसं बाबा अशी वजनदार दिसतात, असं वाटते याले खासदार केली उभं करावं. हा तळपदार दिसते, पण चालणं सुरू झालं की असा हा ना. मग कराय. मी दळण घेऊन गेलो एकदा चक्कीत पंढरपूरले मधुकरीचा. मग आमच्या मठात मधुकरी असे. मग दळण घेऊन गेलो. मग चक्कीवाल्याला आपण काय म्हणतो, बारीक दळून दे जा बारीक. मग मी म्हटलं दादा बारीक दे जा. तो अशी साडी नेसत. तो म्हणे हा तुम्हाला तर कुंकासारखं दिला, कमीच आहे. मी माय दळण उचललं आणि दुसऱ्या चक्कीत. म्हटलं याच्या नांदी लागू नये. तुम्ही लक्ष देऊन ऐका. कधी बाईचा कपडा अंगावर घेऊ नका. हा ऐका, साडी नेसू नये. भारूळ करा आपलं उपरणं आपल्या डोक्यावर. भारूळ अब बायको मोठी, बायको होती, बायको मोठी, बायको होती. मुसळ लागली पाठी, मुसळ लागली पाठी, मुसळ लागली पाठी, मुसळ लागली पाठी.
बायकोन नवरा दरबार केला मनाचा मनोरथ पूर्ण झाला बायकोन नवरा दरबार केला मनाचा मनोरथ पूर्ण झाला बायकोन नवरा गरबार केला बायकोन नवरा गरबार केला मनाचा मनोरथ पूर्ण झाला जय हो आहा. कुंडली कवर जे हरी विठ्ठल ज्यांनी विद्यार्थी घडवले त्याच्यासाठी एकदा टाळीवर हा मजा येते बुवा यात तुमच्या गावातली किती आहेत उभे मग जास्त नाही बोलायला पुरत पण तुम्हाला समजला मा बोल्याचा भाव नाही काही तर 4 तर उभे राहायला पाहिजे तुमच्या गावचे लेकरं बनले पाहिजे आनंद वाटून राहिला असं वाटे मंडप पडते पण मंडपावाले बुवाच दळस आहे तर मंडप कसा हलका असेल नाही 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 जसं असेल तसं अब बायको मोठी घेतलं मुसळ लागली पाठी भारूड आहे नवऱ्यापेक्षा बायको मोठी पटलं का तुम्हाला नाही म्हणतात तुम्हाला पटणारच नाही तुम्ही जुने लोक झाले नवीन पोरायले विचारा बरं आता यायचा काळ राहा पहिले पती पत्नीचा 9 वर्षाचा 7 वर्षाचा 5 वर्षाचा 3 वर्षाचा फरक असे आता भेटत नाही मागातल्या 32 वर्षाच्या पोराने 39ची बायको केली आबा 39 वर्षाची त्याला 2 लेकरं फुकट भेटले तुमचा काळ गेला पहिले फरक असे आता फरक राहिला नाही पोरी भेटत नाही झालं खरं अब बायको मोठी झाली मोठी मुसळ घेऊन लागली नवऱ्याच्या मारतात का बाया काही हो नाही म्हणत नाही म्हणत मी खरं बोलतो मारतच नाही असा चकार नाही लावता येत काय म्हणणं आहे तुमचं बरेच लोक कोंबे खातात आणि मग ते बाहेर आल्यावर म्हणतात सप्ताहाचा हिशोब द्या मग
पण मग या भारुळाचं ध्रुवपद बायकोनं नवरा गरवार केला हे नाही पटत. माणसाले लेकरं झाले पट्टे का तुम्हाला? आमच्या गावात चोपदार भाऊ होते जाडे जुडे, त्याला आलं हिव ताप थंडी. मग कार्यकर्ते जमा झाले, घ्या काकाले दवाखान्यात, उचला टाका गाडीत. टाकला बाबा त्यानं. मग त्याच्या अंगावर चादर घोंगडं टाका. या पोरेनं त्याला साडी गुंडाळली. पहिले जाळा आणि त्यात साडी. रात्रीचा टाईम कीर्तन सुटल्यावर दवाखान्यात नेला. दवाखाना सरकारी. सरकारी दवाखाना कोणताही असो, डॉक्टर कमी नर्सा. त्या म्हणून आत घ्या. नेला आत चोपदार. 1.5 घंटे झाले, 1.5 घंटे बाहेरच ना निघे. शेवटी कार्यकर्ता गेला, म्हणे मॅडम किती वेळ लागते? मॅडम म्हणे सकाळी सकाळी होईन, होय बाहेर. याचा असा अर्थ नाही. मग बायकोनं नवरा गरवार केला ते बाई कोण? मुंगीने सूर्य गिळला ते मुंगी कोण? जेव्हा कोठेच नव्हते काही, जेव्हा कोठेच नव्हते काही, जेव्हा कोठेच नव्हते काही, जेव्हा कोठेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्याची होते पायी, अवघे शून्याची होते पायी, अवघे शून्याची होते पायी, अवघे शून्याची होते पाय. हनुमा तेरे तेरे ते, हनुमा तेरे तेरे ते, तेरे 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 हनुमा तेरे तेरे तेरे, हनुमा तेरे तेरे ते, हनुमा तेरे तेरे ते, तेरे तेरे हनुमा तेरे तेरे तेरे. ढालगज निर्माण झाली तिथे, ढालगज निर्माण झाली तिथे, ढालगज निर्माण झाली तिने एवढी ख्याती केली. एक ढालगज निर्माण झाली, ढालगज निर्माण झाली, ढालगज निर्माण झाली, तिने एवढी ख्याती केली. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही. अवघे सुनेची होते पायी, हनुमा तेरे तेरे ते, शून्याची होते पायी, हनुमा तेरे तेरे ते. अवघे सुनेची होते पायी, हनुमा तेरे तेरे ते, शून्याची होते पायी, हनुमा तेरे तेरे ते. ढालगज निर्माण झाली तिने एवढी ख्याती केली. ढालगज निर्माण झाली तिने एवढी ख्याती केली. ढालगज निर्माण झाली, एवढी ख्याती केली. तेथे ढालगज निर्माण झाली, तिने एवढी ख्याती केली. जेव्हा कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पायी, कानोबा तेरे तेरे ते. कोणते? माया. माया रूपी बायकोनं परमात्म रूपी नवऱ्याला गरवार केलं, म्हणून हे सार विश्व झालं. जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, जेने हे विश्व निर्मिले. याले म्हणतात भारूड. भावाच्या असते आरूढ, त्याला म्हणतात भारूड. ज्यात भाव दडला ते भारूड. याला उलटे अभंग विरोधाभास म्हणतात. मग एखादा म्हणील महाराज तुमचे साधू असे उलटे का बोलले? याच्यावर विद्वान लोक वेगळं वेगळं सांगतात. मी भोळ्या मतानं सांगतो, आमचे साधू पहिले सरळ बोलले, मग उलटे बोलले. सरळ बोलले नाहीत काय? उठा जागे व्हारे,
उठा उठा जागा पाठी भय आले, पंढरी वाचुनी दुजा, राम राम स्मरा, हरी हरी तुम्ही, हरिमुखे म्हणा हरिमुखे, पुण्याची गणना काय माय गेली, हरी नाही मुखाशी, काय माय गेली होती भूतापाशी. काय शब्द वापरले हो बुवा. म्हणजे याचा अर्थ शिव्याले माहीत आहे, पण शिव्याले ह्या शिव्या सांगायच्या वक्ती लाज वाटते. नाही समजलं. एवढ्या घाण शिव्या शिव्या देऊ नाही शकत. किती सांगू तरी नाही ऐकती, बटकीचे काय माय गेली होती भूतापाशी. ह्या शिव्या दिल्या. का दिल्या शिव्या? बहिणी हो, तुम्ही तुमच्या लेकराला शिवी देता काय? या बाया नसतील देत, ह्या शहरातल्या आहेत. देता काय? त्या आई हो म्हणते म्हातारी माऊली. ह्या जुन्या बाया शिव्या देत. अधिकार आहे आईले लेकराली शिवी काय मारायचा अधिकार आहे. काही काही बाया पहा तुम्ही, बापाहून शिवी देता. गाढवाची म्हणतात काही काही बाया. माघारी झालती हे शिवी. देतात शिव्या बाया, देतात नाही. अधिकार आहे. शिव्या नाही, दोन ठून द्यायच्या. लेकरू इतरावलं की हांदलं समजा. जे बाई लेकराले मारत नाही, मी सांगत असतो ते मायच नाही, वैरी आहे त्याची. लेकरू असं भेलं पाहिजे, लट कापलं पाहिजे. एक दिली की उन्हाळ्यात पावसाळा आला पाहिजे एका रट्ट्यात. ह्या बाया मारत नाहीत. आणि आपण जर लेकराले मारायला गेलो तर ह्या नाही मधात येतात. मारू नका, तो काय मोठा झाला काय? मग डंगरा झाल्यावर माराव. अरे काय चालू आहे रे? कुंभार दादानं जर मळक्याले ठोकलं नाही त्याला आकार भेटील. सोनार दादानं सोन्याला आकार दिला नाही त्याचा अलंकार घडील. तुम्हाला वाटला तसा अलंकार घडवता येते ना? मग तसं आपलं लेकरू आपल्याला घडवता आलं पाहिजे. संस्कार टाका लेकराईवर. बाईच्या भरोश्यावर लेकरं सोडून देऊ नका. ह्या वाटोळं करतात लेकराईचं. अतिप्रेमानं वाटोळं होते. मा वाईट नका वाटू देऊ बहिणी हो, मी पाया पडतो तुमच्या. एवढं प्रेम करतो आपण. म्हणा एखाद्या बाईले, मावशी तुमचा लेख घेते वाटते. त्या बाया करतात, नाही बाबा मा लेख तर देव आहे. मग त्याचं मंदिर बांध, आम्ही सप्ताह करतो. अरे साऱ्या गावाला माहित आहे बेवळा आहे, आणि तू म्हणतो मा लेख देव आहे. आणि का खोट्या बोलतात त्या? लग्न झालं पाहिजे म्हणून. देवान तुम्हाला मुली दिल्या आहेत ना बहिणी हो? हो तर म्हणा. तुम्हाला मुली दिल्या ना. तुमची मुलगी तुम्हाला बेवड्याला द्या वाटते नाही? मग दुसऱ्याची मुलगी फसवायच्या वेळेस लाज वाटली पाहिजे. तुमचा भाऊ जर बेवळा असला त्याचं लग्न करू नका ना. तुमचा लेक बेवळा असला त्याचं लग्न करू नका ना. तुम्ही एक बाई आहे, तुमच्या लेकराचं वाटोळं झालं तुम्हाला बरं वाटेल? 20 वर्ष तळहाताच्या फोळासारखी लेक सांभाळा लागते. आणि तुमच्या मूर्ख अवलादी पाहिजे त्याचं जीवाचं वाटोळं करतात. काही काही म्हणतात नाही लग्न झाल्यावर सुधरील तो. ते का मशीन आहे का सुधरवायची? हे बोला लागते. बहिणी हो, रट्टे देत झाली लेकराईले. संस्कार टाका, मुलगी असो की मुलगा. तुम्हाला सांगतो, तुम्ही ऐकाल ना आपलं एक, तुम्ही कटकर जा उसक सांगतो यायला. आता राहू द्या चालू, तसं नाही मग कर्जा. तुम्ही ऐका. तुम्ही जर लेकराले मारायला लागले आणि त्याची आई मधात आली, मारू नका. एकदा त्याले सोळा. कटकऱ्याचं कामच ठेवलं नाही. काही सांगलं का मी ना? काहीच नाही. त्याला समजलं. हा, आई लेकराले शिवी देते. शिवी देऊन जमलं नाही धमकी देते. पिंगळा हा अभंग धमकीच आहे. पण आता उद्या आमचे गुरुबंधू आहेतच पिंगळा म्हणाले, त्यात धमकी आहे. नाही जमलं मग आई लेकराशी उलटी बोलते. मर मर हा भाव नाही, तिचा भाव आहे हा जगला पाहिजे. तसे नाथराय उलटे बोलतात पहिल्या चरणात. दिंडी संत आले
संत आले वरले दिंडी 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 हात गुडघ्या काकेत मुंडी काकेत मुंडी काकेत मुंडी 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 पंढरपुरी पडली घोड पंढरपुरी पडली घोड पंढरपुरी पडली घोड पंढरपुरी पडली घोड संत आले वरल्या दिंडी हाती खुरक्या काखेत मुंडी साधू वरल्या मार्गाने आले. यातून महिमा सांगितला. का हा मार्ग वरला कसा? विशेष नामाच्या मागे गुणदर्शक विशेषण लागणं म्हणजे महिमा वर्णन, आणि विशेष नामाच्या मागे दोषदर्शक विशेषण लागणं निंदा. काय गाव आहे ढोरेवाडी, काहीच नाही सांगलं तरी वर्णन झालं. आता काय गाव आहे, स्तुती वर्णन. आता हे शब्द दुसऱ्या स्वरात म्हणतो. काय गाव आहे, स्वर बदलला, निंदा झाली. राम 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 राम. दोन्ही राम रामात फरक आहे. एकाना आदर आणि एकाना अनादर आहे. या या बसा. शब्द तेच आहे. तसं संत आले वरल्या दिंडी महिमा, हाती खुरक्या काखेत मुंडी निंदा वाटते. आता वर्णन करू. साधू वरल्या मार्गाने आले. कसा हा मार्ग वरला आहे? पहिलं कारण हा मार्ग अनादी आहे. आपल्यासारखे या मार्गाने हजारो लाखो येऊन गेले तरी जन्मतारीख नाही सांगता आली. आदिनाथ गुरु मच्छिंद्रतयाचा भगवान भोले बाबा सुरुवात पहिले वारकरी म्हणून या बाबानं त्या बाबाले डोक्यावर घेतलं. रंबादिकनाच ती उभ्या जोडून हात, तिरशुळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. पहिले वारकरी म्हणून हा मार्ग श्रेष्ठ. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव म्हणून हा मार्ग वरला. एक कारण. दुसरं कारण हा मार्ग वेदबोधित आहे. याचं नाव वेदात आहे, वारकरी नाही. आपल्या पंथाचं नाव वारकरी नाही आहे, हे टोपण नाव आहे. तुकाराम बाबा मृदंग वाजवतात म्हणून त्यांना मृदंग मार्तंड म्हणतात. आमचे कैलास बाबा अनिरुद्ध बाबा गायन करून राहिले म्हणून त्यांना गायनाचार्य म्हणतात. मी 4 गोष्टी बोलून राहिलो, कीर्तनकार झालो. आता हे कीर्तनकार आहे पण आज चोपदाराचा बाणा घातला, चोपदार झाले ते. तसं या पंथाचं नाव वारकरी नाही, याचं नाव मूळ वैष्णव आहे. पण वाऱ्या केल्या म्हणून नाव पडलं वारकरी. कोण कोण केल्या? सगळे साधू आमचे या मार्गाने गेले म्हणून हा मार्ग वरला आहे. हा सफल मार्ग आहे. म्हणजे या रस्त्याने जेवढे लोक गेले ते आनंदाने राहिले, सगळेने दाखले दिले. साधू संत गेले आनंदित राहिले, हरिनामी झाले. तुका म्हणे खातो नका तर फळू घ्या रे तुम्ही. तुका म्हणे तुम्ही चलायाची वाटे, तुका म्हणे तुम्ही चलायाची वाटे. परवचेने भेटे पांडुरंग, परवचेने भेटे पांडुरंग. तुका म्हणे तुम्ही चलायाची वाटे, चलायाची वाटे,
तुका म्हण तू तनयाची वाटे भरवसेने भेटे पांडुरंगा पांडुरंगा भरवसेने भेटे पांडुरंगा तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे भरवशीने भरोसा देतात भेटणार आहे हा देव आपल्याला. या मार्गाने आम्ही आनंदित राहिलो पुरावे दिले. पण याच्यावर संशय येऊ शकते बाबा. तुम्ही गॅरंटीनं म्हटलं भरोशाने भेटे पांडुरंग लाडू खातो आनंदाचे आम्ही आनंदात राहिलो सगळ्या साधूचे पुरावे आहेत. एखादा म्हणेल महाराज सांगा बरं कोणते साधू आनंदात राहिले. लोकांच्या हातचा मार खाल्ला खायची सोय नाही स्त्री एक अन्न करता मेली. कोपला पाटील आता मज भीक महा आनंद आहे. बोला बोला मग कसा काय तुमचा मार्ग वरला बोलील असं कोणी. ज्या मार्गाचं तुम्ही वर्णन करून राहिले त्या मार्गातले हे साधू दुखी राहिले. यांना पाहिलं तर विटाळ वाटायचा मूर्ख लोकांना. पण आनंद हा प्रश्न आहे. काही काही लोक मग आमच्याकडे बोट दाखवतात तुमची मजा आहे म्हणतात. लय जय ते काही काही लोकांची खरंच मजा आहे आमची गंमत आहे का बाबा हो. मग तुम्ही म्हणसाल आमच्या भरोशावर तुमच्या भरोशावर नाही. तुम्ही किती खाऊ घातलं तर आम्ही तुमचे उपकार मानत नाही. काय सांगावं तुम्हाला माझा स्वभावच तो आहे. आमच्या गळ्यात जर माळ नसती कपाळाला टिळा नसता तुम्ही आम्हाला चाय पाजला नसता. मग आपल्यावर या बाबाची कृपा आहे म्हणून हे लोक आपले आदर करत नाही ना. लय लोक आहेत जगात बोलावता का तुम्ही यायले घरी पाठवा दुसरे बोंगाळे बोला बरं वाजवायले जमीन नाही नाही. आमदाराच्या पियेचाही आदर करतात लोक. आम्ही विठोबाचे पिये आहो मग म्हणून आपली मजा आहे. राष्ट्रसंत गाडगे बाबा म्हणायचे आम्ही काय कुणाचे खातो आमचा देवा मला देतो. काय कुणाचे खातो आमचा देवा मला देतो. आम्ही काय कुणाचे खातो आमचा देवा मला देतो. आम्ही काय कुणाचे खातो आमचा देवा मला देतो. आमचा देवा मला देतो आमचा देवा मला देतो. देवा मला देतो देवा मला आमचा देवा मला देतो आमचा देवा मला देतो. देवा मला देतो आमचा देवा मला देतो. काय कुणाचे खातो आमचा देवा मला देतो. देवा मला देतो आमचा देवा मला देतो. आम्ही काय कुणाचे खातो आमचा देवा मला देतो. देवा मला देतो देवा मला देतो. आम्ही काय कुणाचे खातो आमचा देव आम्हाला देतो. तुमची जर साडी फाटली बहिणी हो कोणाची लाज जाते. ज्याच्या नावाचं तुम्ही कुंकू लावता त्याची लाज जाते ना. तुकामाने नग्न भाग हरिते लाज स्वामीची हरिते लाज स्वामीची हरिते लाज स्वामी. तुकामाने नग्न भाग हरिते लाज स्वामीची हरिते लाज स्वामीची हरिते लाज स्वामीची. समर्थाचे बाळा पांगरे वकाळ समर्थाचे बाळा पांगरे वकाळ समर्थाचे बाळा पांगरे वकाळ. हसती लोक सकळ तया हसती सकळ लोक तया हसती लोक सकळ तया. समर्थाचे बळ
साडी बाईची फाटते आणि लाज स्वामीला वाटते. आम्ही कपाळाले बुक्का लावतो या बाबाच्या नावाचा, याच्या नावाची माळ गळ्यात घालतो. मग आम्ही आलो दुकानात, बसलो यांच्याजवळ. मग ते म्हणत महाराज तब्येत लय खराब केली. माझ्या तोंडून हा चुकून शब्द निघाला, मी कधी बोलत नाही. मी म्हटलं बा चिंता काय चिंता, तुम्ही लोकायले सांगता चिंता करू नका, तुम्ही चिंता. लगेच शब्द धरला त्यांनी. मग खरंच आम्ही ना चिंताच करू नये. आपण जर चिंता करत असले तर आपण मूर्ख आहो. आपली चिंता करणारा बाबा बसलेला आहे. मग खूप आनंदात जीवन आहे या मार्गानं. पण तुम्ही जेवढं समजतात तेवढं नाही आहे. हा आनंद आहे बी ना आनंद नाही बी. महिना महिना फिरणं सोपं आहे का बुवाजी? हे हा सप्ताह झाला की तो सप्ताह. हे लोक 3 दिवस कोण्या गावले गेलं तर यायले चौथ्या दिवशी करमत नाही. आपल्याला महिना महिना राहा लागते. संन्याशी आहो का आपण डोंगरातले? आपल्याला लेकरं नाहीत काय? रात्री 2:30 गेलो की लेकराच्या तोंडावरून काढतो आम्ही, पाहतो बाबू तेव्हाच उठून त्याचा लाळ करतो. कारण दुसऱ्या दिवशी सकाळी आपण उठायच्या आधी तो शाळेत जाते. महिन्यानं घरी गेलो बुवाजी, मा पोरगा वट्यावर उभा. मग मला पाहिल्यावर त्यानं पळत यावं, पप्पा आले पप्पा. त्यानं ओळखलं नाही. तो करे माव बुवा आला व बुवा म्हणे. त्याची आई घरातून म्हणे कोणता बुवा आला रे? मग तो सांगे नारळावाला दिसते म्हणे. आमच्या थैली चिकू डाळिंब सफरचंद कधीच नसते. कोणी साधूची थैली पहा, नारळ पोतच आणलं तुम्ही ना, पाहिलं मी ना. नाही पण चांगले आहेत. काही काही गावले माझे 2.5 पोते नारळ झाले या 4 महिन्यात. 2.5 पोते नारळ बाबा. थंडी लागली मग आम्ही दोघं नवरा बायकोने विचार केला. म्हटलं नारळ विकू नये, आपला मान आहे, श्रीफळ आहे म्हणे. मग म्हटलं फोडत जाऊन लाडू करत जाऊ. दोघं नवरा बायकोनं 2 मुसळ घेतले बाबांनी, फोड्याला बसलो. रट्टा मारला. दही बुक्का दही बुक्का. एकही सुद्धा नाही त्यात. दोघांचंच पेटलं. मला म्हणे बसले नारळात वज वागवत. म्हटलं मी काय नारळात घुसलो काय? म्हणे मग वाजून पाहिले काय झालं? त्या दिवसपासून बाबा कोणी नारळ देव मी पहिले वाजवतो. चांगलं असलं तर घेतो, नाही तर 25 ते पुरलं. का हो मग सगळ्या साधूनं दुःख भोगलं कसं? जर किती महान आहेत ते साधू. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत. अखंड भजन केलं. माझी आ सत्यवादाचे वाचा केली 1-2 दिवस. बहुत कल्प एवढी साधना केली आणि लोकांना माराव असं काय झालं? आमची मजा आहे. यांनी दुःख भोगलं. आता लक्षात घ्या, जरा पटकन बोलतो. साधूले दुःख द्यायची या देवाची पावरच नाही. पण आपल्या साधू लोकांना देवाले सांगलं, देवा आम्हाला दुःखात ठेव. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे. देवा तू सुखात राहा, आम्हाला गर्भवासाले घाल. मातेची आ उदर कोहरी पचोनी विष्टेच्या दाथरी. उकडोनी 9 मासवरी जन्मोजन्मोनी मरती. विष्टाले पचहू कळे नाकी तोंडी कुर्मी किडे. गर्भवासाचे दुःख गाडे कवना पुढे सांगावे. एवढं दुःख मागलं साधून. का मागलं? का मागलं? थोडक्यात सांगतो. दुःख हे परमार्थाची जननी आहे. ज्याते म्हणती महादुःख ते भक्ताशी भगवंत स्वरूप देख. ज्याते म्हणती परम सुख ते आवश्यक भगवंत. नाथराय म्हणतात जे दुःख आहे हे परमार्थाची माय आहे. कशी काय? जिथं दुःख आहे तिथं देव आहे. नाही समजलं? खाली दुःख आहे, जिथं दुःख आहे तिथं देव आहे. जिथं सुख आहे तिथं नाही. पांडवांजवळ दुःख आहे, मागे पुढे उभा कौरवाईचं सुख आहे, पण तिकून देव नाही. तुम्हाला देवाची आठवण कधी येते? सुखात, हां दुःखात. म्हणून संत म्हणतात देवा आम्हाला दुःखात ठेव, तुझं भजन घडते. आमच्या गावात एकाने शेती पेरली, सोयाबीन तूर असते आमची. पाऊस पडला, मग मा स्वभाव आहे गोळ, म्हणजे
मी कधीच म्हणजे माझ्याने साधना होत नाही, मी काही डोंगरात गेलो नाही, काही नाही, फक्त माझ्याने एवढं होते, मी कधी कोणाची निंदा करत नाही. आणि निंदा करणारा भेटला की असं वाटते याचा खून करावं, उठून तरी जातो मी, ऐकू नाही वाटत. बरेच लोक पानसट झाले. अरे दोघं जण सेल्फी काढणारे, जोड जोड फोटो काढणारे, माणूस उठून गेला की निंदा करता का, अन्न खाता की शेम, असे असे भेटतात लोक. म्हणून मी बोलून जातो. मग मी जरा तो आमचा जवळचा माणूस पेरणी करून आला. मग मी म्हटलं काका काय पुण्य हो, पेरणं झालं आणि पाऊस आला, पुण्यवान आहे बुवा तुम्ही. मग त्यांना काय म्हणावं, देवाची कृपा, संताची कृपा, मला जराशी गोडी दे, तुमचा आशीर्वाद. तो मला काय म्हणे, मग महाराज हे काय टाळ ठोकणार, शात्यावर गोटा ठेवून पेरलं म्हणे, शात्यावर. मी देवाजवळ गेलो, म्हटलं देवा यानं माई जिरोली. देव म्हणे टेन्शन घेऊ नको, मी त्याची जिरोतो. जे देवानं बटन दाबलं भाऊ, पाणी 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 पाणी, सकाळी पाऊस, दुपारी पाऊस, संध्याकाळी पाऊस, पाऊसच पाऊस. उडदाले कोंब, मुंगाले कोंब, कापसाले कोंब, ज्वारीले कोंब, सोयाबीनले कोंब, कोंबच कोंब. मग जिरला त्याचा कोंब. मग मी त्याच्या भेटीला गेलो, राम राम. राम राम. बरं आहे काय महाराज, तुमच्या देवानं बरं नाही केलं. पहिले शात्यावर गोटा ठेवून पेरलं, म्हटलं आता बाबडीचं खोल ठेव. मग या दुःखाला देव मानण्याची आहे, म्हणून हा मार्ग वरला. यात जगाव कसं, वागाव कसं, मराव कसं, काय कराव, काय करू नये, कुठं जाव, कुठं जाऊ नये, काय बोलाव, काय बोलू नये, हे सगळं शिकवलंय. वरम ही नरके वासो न तू दुश्चरिते, गृहे नरका छियते पापम कुगृहे परिवर्धते. वारकऱ्याले नियम आहे, वारकऱ्यानं नरकात जाव असं सांगते शास्त्र. वरम ही नरके वासो, उच्च मार्ग वारकरी. वरम ही नरके वासो, पुढे म्हणतात न तू जाऊ नको. कुठं, दुश्चरिते गृहे, ज्या घरात वैष्णव नशील, ज्या दारात तुळस नशील, ज्या घरात एकादशी नशील, या घरात जाऊ नको. तिथलं पाणी चालत नाही. जय कुळी नाही एकही वैष्णव, जय कुळी नाही एकही वैष्णव, जय कुळी नाही एकही वैष्णव, जय कुळी नाही एकही वैष्णव. त्याचा गुण भाव नदी तापा, नदी तापा, त्याचा गुण भाव नदी तापा, नदी तापा, त्याचा गुण भाव नदी तापा, नदी तापा, त्याचा गुण भाव नदी तापा. त्याचा बुडे भव नदी, जय कुडी नाही एकही वैष्णव. लय नियम आहेत, खाऊ नये बाहेरचं, खाऊच नाही मी असंही म्हणत नाही बाबा. चकार नाही लावला ना, राम म्हणता ग्रासोग्राशी, आणि तोची जेविता उपवाशी, प्रसंगानं खाव. हॉटेलची भजे पहा तुम्ही, उघड्यावरच एक घाणा काढला की मग तंबाखू घेते तोंडात, मग तोच हात बेसनात. दोन घाणे झाले की मग हे बोट घेते. आणि हे लोक घरी जाऊन बाईवर वजन टाकतात. तुला हॉटेल सारखे येतच नाही, तुम्ही असे करत जा. घे मला एका पोरानं बाबा फेसबुकवर व्हिडिओ दाखवला. एवढ्याच पोरानं फेसबुकवर एक माणूस त्याचा हात अठून तुटेल आणि तो वडे करे वडे. मग वड्याले दोन हात पाहिजे की, तो अठू तुटेल तो असा करी. खोटं नाही बोलणार बुवाजी, मी शपथ न पाहिला बुवा मोबाईलवर. असा करे.
चांगलं खाऊ नका बाहेरचं. हा, कसं मराव ही सांगितलं. मेल्यावर कसं न्याव. तुमच्याकडे माणूस मेला की कशात नेतात? पाय बांधूनच ना. पाय बांधून असं वळत वळत नाही, किरडीवर खांद्यावर. बरोबर. मग आमच्या इकडे तसंच नेतात. किरडी कशाची असते? आहे का अजून बांबूची? मग ओरिजिनल काम आहे. लोखंडी जर आली बी ग्रामपंचायतला येऊ शकते. तर तुम्ही एक लक्षात ठेवा, माळकरी माणसाला लोखंडी व द्यायची नाही. ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याला बांबू आणायची. बिना माळीचा आहे मग लोखंडीवर नेला तर चालेल. तो ट्रॅक्टरमध्ये नेला तरी बिघडत नाही. पण आता तुम्ही वैष्णव असल्यामुळे, नाही नाही खरं बोलतो, तुम्ही वैष्णव असल्यामुळे तुम्ही एक ध्यानात ठेवा की त्याच्या म्हणजे त्याला ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याच्यासाठी बांबू आणायची. किती बांबू आणतात तुमच्या गावात? कोण बांधते? तुम्ही बांधता का बाबा? हां. किती बांबू आणतात? 2. लांबलचक असले की 2 आणतात. पुढचे तोडतात, मापात ठेवतात, आहे ना. असे 2 ठेवतात ना. त्याला कामटी तुम्ही 5 लावता. 9 लावायचे. 9 किती? 9 तुकडे करायचे. कसे ठेवायचे पा? एक अशी, दुसरी अशी. तुम्ही कशा ठेवता? सगळ्या अशा, आहे ना. नाही, एक अशी, एक अशी. 2 येऊ कामटा 9. 9 2 11. त्या 9 कामटीले गाठ नाही पाळत. गाठ नाही, अशी आडी मारतात सुतळीची. ज्याईले बांधता येते त्याईले जमते ते. मी एकदा बांधून पाहिलं भाऊ, चॅनलवाला दादा. मी ना बांधलं एक दिवस. माणूस रबझप गेला. तो उचलणारे सारे लोक सारखे असलं ते सारखं चालते असं. ते उचलणारे खलीबली 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 खलीबली. हो, ते बुडं अर्ध्या मंदातच खाली पडलं. हां, म्हणून मी सांगतो बांधणारा माणूस बुद्धिवान पाहिजे. हो, किडीले गाठ नसते. गाठ नाही, आडी असते. आडी, सुतळीची आडी अशी. आणि अशी आडी घेतली की इकडे नाही देत. बरोबर आहे काय? क्रॉस देतात, क्रॉस अशी. हे चिन्ह कुठेही नसते, डीपीवर असते. खतरा धोका. 2 येऊ कामटा 9. 9 2 आणि 9 कामटील्या 18 आड्या. 18 न 11 29. 18 11 किती झाले? 3 कामटा असतात मळकेले एका बाजूनं. बरोबर आहे ना बाबा? असं घासतात. आणि दुसऱ्या बाजूनं 29 आणि 3 32. उचलेले किती झाले? 36. 1 3 5. मेळा 25चा आणि 36 तत्वाचा मूळ हरी. हिंदू माणूस मेला की असा नेला पाहिजे. काय फेकतात तुमच्याकडे माणूस मेल्यावर? ऊस. काय फुलं अधिक लाया. हा, काऊन फेकता तुम्ही? माहीत नाही ना. लाया काऊन फेकता माहीत आहे? त्याच्यासाठीच मला आणलं आहे की नाही. हां, जीवनभर तुम्ही, मी, सगळे लोक शांततेत ऐका. 11 वाजले काय? किती वाजले सांगा बरं? 11 वाजून गेले काय? हो, 10 मिनटं नाही. मग अटपतो आता. एवढं सांगतो. माय काही असं नाही बाबा पुरा अभंग झाला पाहिजे. मी नेहमी सांगतो आपण शेतकरी आहो. 4 एकर वखरल्यापेक्षा 2च एकर वखराव. किती वखरला? 8 एकर आला बाबूराव. आणि मांगे हराड तशीच 2च वक्कर. पण असा दाबून पटकन बोलतो बजादापा. कसं सांगतो घाई घाई घाई. मला एक दिवस एका गावले सांगलं म्हणे 15 मिनिटात काला करा. मग मी ना म्हटलं मामल भटाची फजिता झाली, पुतना मारली, गाई गेल्या पाण्यावर, घे काला. काय लागते काला करेल पाहता. पटकन सांगतो. हा, तुम्ही, मी, सगळे लोक 3 गोष्टीसाठी तळमळ करतो. 3. एक अन्न, दुसरी धन आणि तिसरी मान. गेलेल्या माणसाला अन्न देतात,
इथं बांधतात का? काय काय बांधता पटकन सांगा आता. डाळ, भात. बरं, भात कुठपर्यंत नेतात ते? तिथं गेलं की सोडल्यावर मागचे पुढे पुढचे अधिक काय करता? ते भात सोडल्यावर काय करता? काही नाही करत, तिथं टाकून देता. त्याला डाव्या पायाचा अंगठा लावतात. असा जी व्यक्ती गेली, आपले बाबा आपली आई, मग ते मायेत गुंतू नये म्हणून रक्ताच्या माणसानं असा अंगठा लावा. निघाता येऊ नको डबल, बस झाला आता. हा असा त्याला अन्न दिला. अन्न मुरमुरे लाया, बीज फोडूनही केली लाई. आम्हा जन्म मरण लाया. मुक्तीचं प्रतीक आहे बाबा ते. अन्न दिलं. दुसरी गोष्ट धन. धन धन म्हणजे आपलं सांगतो, महात्म्याचं नाही सांगत. आपलं धन कोणतं आहे? सोनं, चांदी, पैसा आणि चांगले लेकरं पोटी येणं, हे एक धन आहे. मग ह्या गोष्टी मेलेल्या माणसाला देतात. तुमच्याकडे सोनं देतात? देतात. हा, एक अंगठीन एक गोफ नाही देत नाही का आई? अंगठी जर असली तर कसा टुकू टुकू पायेव, कसा मुटू मुटू बोलेव, कसा रप रप हानेव. हो, सारे नाटकाचे 9 असतात. हो देवा, सोनं काढून घेतात. पण सोन्याचा मणी तोंडात घालतात. सोनं, चांदी देतात. चांदी मेल्या माणसाला चांदी देतात? देतात. देतात ना. तुम्हाला माहीत नाही? देत नाही ताई? या म्हातारीला विचारा बरं. आई दिलं ना? तू दिली की नाही मालकाले चांदी? उजव्या पायातलं जोडवं दिलं काय? ज्या बाईचा मालक गेला तिचं जोडवं काढतात की नाही? तिच्या उजव्या पायातलं जोडवं त्याच्या सरणात टाकाव. ते बाई म्हणते तुझं माझं नातं तुटलं निघ. मग तसंच आहे ते. सोनं चांदी. तिसरी गोष्ट पैसा. चौथं धन आहे हे. मग काय देते आपला मुलगा आपल्याला? पाणी, खांदा, मांडी देते. पण हे शरीर आईवडिलामुळे आहे. या शरीराचं मुलगा काय देते तुम्हाला? जरा डोकं चालवा. डोकं येते की नाही? काय देते? जोरानं सांगा. तुम्हाला समजलं ना? किती कमवून ठेवलं, तुम्हाला शेवटच्या दिवशी काय देणार आहेत पोरं? म्हणा एकदा. आपल्याला सगळ्याला काय भेटणार आहे शेवटच्या दिवशी? काय लोक आहेत हुशार. समजलं ना? मग खरं धन कोणतं आहे? खरं धन आहे भगवंताचं भजन. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, 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 जय विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, ताड़ी 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 रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, पुण्यने कवरदे हरि श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज आदिशक्ती मुक्तालय
की जगद्गुरु तुकाराम महाराज महाराज संत आले वरल्या दिंडी. आपला मार्ग वरला आहे. वरला हा शब्द महिनाभरही संपत नाही. हा खरं सांगतो तुम्हाला. हाती खुरक्या काखेत मुंडी. खुरक्या म्हणजे चिपड्या, काखेत मुंडी विना. विना कमरी जोड आहे. हाती खुरक्या चिपड्या पा. हाती खुरक्या काखेत मुंडी, संत आले वरल्या दिंडी. आपला मार्ग वरला आहे. का हो एवढ्यानंच वरला आहे का? नाही. दुसरं चरण. पंढरपुरीला गेली होड, पंढरपुरीला गेली होड, पंढरपुरी पडली घोड, पंढरपुरी पडली घोड. मुटक्या परीचा घागरी गोड, मुटक्या परीचा घागरी गोड. पंढरपुरीला गेली होड, पंढरपुरी पडली होड. पंढरपुरी लागली गोड, पंढरपुरी लागली सव्वा 11 वाजले. समजलंच नाही. शपथ न बुवा. आता कैलास बाबा असतील, अनिरुद्ध बाबा, बुवाजीनं आमचे तुकाराम बाबांनी कीर्तन वाजवले. कधी लांबलं काय? मी टायमातच बोलतो, पण आज असं झालं सर, मन जसं कसं खुश होतं, लांबलं ते. आटपतो आता. पंढरपुरी पडली होड, मुटक्या परी धांगळ गोळ. पंढरपुरात होड पडली म्हणजे शर्यत लागली, पैज लागली. त्यामध्ये निर्णय आला, मुटक्यापेक्षा धांगळ गोळ. मुटकं काय आणि धांगळ काय? ज्यामध्ये लपून परमार्थ, लपून साधना, लपून मंत्र, त्या पंथाले मुटका म्हणतात. वारकऱ्याचा मंत्र लपून आहे काय? उघडा मंत्र. रामकृष्ण हरी म्हणा, आपला मंत्र उघडा. आपली साधना वारी. ह्या पावल्या, हे नाचणं, हे वाजवणं, हे म्हणणं, हा 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 गायन करतात. त्यात गंधर्वाचे नावं म्हणतात. ते जे गायन आहेत ना, देव प्रसन्न होते ते नाव ऐकल्यावर. ते नाव आहे. आपल्याला रामकृष्ण हरी म्हणा लागते. याईनं नाही म्हटलं, फक्त वाजवलं तरी हे साधना आहे. यांनी फक्त म्हटलं, गायन केलं तरी साधना आहे. मग आपला मार्ग धांगळ आहे, धांगळ, पण गोळ आहे, गोळ आहे. इथं काही एवढ्या अडचणी नाहीत. म्हणून पंढरपुरी पडली होड, मुटक्या परीस धांगळ गोळ. एखादा म्हणेल, महाराज तुमच्या महाराजला माहीत होतं काय? वेगवेगळे बाबा येतील, वेगवेगळे मार्ग स्थापन करतील. आमच्या साधूले सगळंच माहीत आहे. तुम्ही शकुनाचे अभंग वाचा, नाथाचं भाकीत वाचा. पृथ्वीवरती वारा थोर झुंजाट सुटेल, निर्गुण निराकार तन मागून माझे गाव. शकून सांगावया आले माई माझे नाव. शकून सांगावया आले माई माझे नाव. शकून सांगावया या माझे माझे नाव. शकून सांगावया हे माझे माझे नाव. पृथ्वीवर दादा एक विपरीत होईल, पृथ्वीवर दादा एक विपरीत होईल. थोर पर्वत दादा उडून जातील, थोर पर्वत दादा उडून जातील. 5 वर्षाची नारी व्रतार मागेल, 5 वर्षाची नारी भ्रतार मागेन. 6 वर्षाची नारी गर्भीन रागील, 6 वर्षाची कन्या गर्भीन रागीन. पुत्र तो होईल पित्याचा वैरी, पुत्र तो होईल पित्याचा वैरी. व्रतार सोडून दादा फिरतील नारी, तारा सांडोनी निघाली. निर्गुण निराकार तन मागून माझे गाव. निर्गुण निराकार मागून माझे गाव. सकून 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 सांगावया आले माई माझे नाव. शकून सांगावया आले माई माझे नाव. शकून सांगावया आले माझे माझे नाव. शकून सांगावया आले माई माझे
निराकार माहूर माझे गाव. शकून सांगा वया आले यमाई माझे नाव. पृथ्वीवरती वारा थोर झुंजाट सुटेल. कोणता वारा? याचे प्रकार आहेत मी नाही सांगत. कलियुगाचा वारा आणि वाऱ्यानं थोर थोर पर्वत उडून जाईल. विपरीत होईल. बहीण भाऊ दोघा जणांचा विवाह लागला. गावाचं नाव सांगता येत नाही चॅनल. पृथ्वीवरती वारा थोर झुंजाट सुटेल आणि थोर थोर पर्वत उडून जातील. विपरीत होईल. बहीण भाऊ दोघा जणांचं लग्न लागेल. पती सोडून घरोघरी फिरतील नारी. पुत्र होईल पित्याचा. पोरानं बाप मारला. आमच्याच जिल्ह्यात पोरानं बाप मारला जमिनीच्या वाटणीसाठी. हे होणार आहे म्हणून याच्यासाठी लेकराईवर संस्कार टाका. गावात सप्ताह चालू आहे. आपल्याच्यानं होईल तशी मदत करा. एकल्याचा नो हे खेळ म्हणून मेळ मिळविला. हा एकट्याचा नाही, सगळ्या गावाचा खेळ आहे. एका ठिकाणी या, सगळे एकत्रित या. इथं सगळं सोडून द्यायचं. इथं जातीचं काम नाही, इथं कोण्या पक्षाचं काम नाही. मंदिरात जशी चप्पल चालत नाही तसं या धर्म मंडपामध्ये कोणता पक्ष आणू नये. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संकुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. लाभले आयुष्य तुके ते जगावे चांगले. पाऊले टाकू पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना थांबणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. हेच आमुचे मागणी. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. काहीच बोलायचं बाकी राहिलं नाही. आता झालं. 2 चरण राहिले. अधिक सांगून देतो. मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल. 2 राहिले ना. हा, हे सेवा इथं अर्पण करतो. या गावात येऊन खरोखर आनंद वाटते. मन प्रसन्न होते. भगवंताला मागतो, देवा या गावाला दृष्ट लागू देऊ नको. असाच नांदत परमार्थ राहिला पाहिजे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ढोरेवाडीचा सप्ताह अखंड राहिला पाहिजे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. 20 मिनिट 25 मिनिट जास्त झाले म्हणून ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू मंडळी माझ्याजवळ उभी आहेत. सर्वांना जाहीर माफी मागतो. बोलिलेले पुरे वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध. महाराजा तुम्ही सिद्ध ज्ञानेश्वर. ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर.